विस्पुते सराफ, रौप्यमय अधिक मास, चांदीचा साज असा जो प्रत्येक लुकला बनवेल खास। या पवित्र अधिक मासात आपल्या लाडक्या जावई बापूंचा सन्मान करा शुद्ध चांदीच्या सुंदर भेटवस्तू आणि आकर्षक सौभाग्य अलंकारांसह। चांदीच्या पायल आणि जोडवींवर मेकिंग चार्जेस मध्ये तब्बल 35% पर्यंत सूट। परंपरेला द्या सुंदर साज आणि नात्यांना द्या चांदीची झळाळी। विस्पुते सराफ, सौंदर्याचा सोनेरी ठेवा। श्री दीपक बाबूराव विस्पुते, एकविरा कॉम्प्लेक्स, धारणगाव रोड, कोपरगाव। कोपरगाव तालुक्यात शुक्रवार दिनांक 22 मे रोजी सायंकाळी 7च्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यानं देना उडवली असून अनेक घरांचे पत्रे उडून गेले तर काही घरांच्या भिंती कोसळल्यात। त्यामुळे अनेक कुटुंबाच्या संसार उपयोगी वस्तू उघड्यावर पडल्यात। तसेच फळबागांचा आणि उघड्यावर ठेवलेल्या कांद्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहेत। सदर नुकसानीची माहिती घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी महसूल आणि कृषी विभागाला वादळानं झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत। शुक्रवारी सायंकाळी कोपरगाव मतदारसंघातील अनेक गावांना या वादळी पावसाचा तडाखा बसला असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्यानं विजेचे खांब वाकले आणि वीज वाहिन्या तुटल्यानं वीज पुरवठाही खंडित झालाय। जोरदार वाऱ्यामुळे काही नागरिकांच्या घराचे पत्रे उडाले तर काही घरांच्या भिंती कोसळल्यात। तसेच फळबागांसह काढणीला आलेल्या डाळिंब बागांचेही मोठे नुकसान झालेत। वादळानं साठवणुकीसाठी झाकून ठेवलेल्या कांद्यावरचे आच्छादन उडून गेल्यानं शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे। कोळपेवाडी परिसरात शकील गुलाब पटेल, अनीस पटेल, हसन पटेल यांचे घराचे पत्रे उडाले तर आभाळे यांच्या पोल्ट्रीचे नुकसान झाले। प्रकाश कोळपे यांचे घराचे आणि दुकानाचे पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले आहे। तसेच कासली परिसरातील रहिवासी मनोज देवराम पवार यांच्या घराची पत्रे उडून गेल्यानं संसार उघड्यावर आलाय। अशीच परिस्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळाली असून नुकसानग्रस्त नागरिकांनी शासनाकडे मदत अपेक्षा व्यक्त केली आहे। नुकसानग्रस्तांना शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत व नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी नेहमीप्रमाणे राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी सांगितलंय। मतदारसंघातील एकही बाधित नुकसानग्रस्त शेतकरी किंवा नागरिक पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या। पंचनामे करताना कोणताही दुजाभाव किंवा दिरंगाई न करता पंचनामे तातडीने पूर्ण करा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी महसूल आणि कृषी अधिकाऱ्यांना दिल्या। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो, श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे अकॅडमिक इयर 2026-27 साठी प्रवेश सुरू झाले आहेत। इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू। ऑनलाईन प्रवेशासाठी शासकीय मदत केंद्र उपलब्ध। AI ट्रेनिंग सेंटर, स्मार्ट डिजिटल लॅब, अनुभवी प्राध्यापक आणि उत्कृष्ट निकालांची परंपरा। आजच महाविद्यालयात सकाळी 10 ते 4 यावेळी संपर्क करा। SSGM कॉलेज कोपरगाव, उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निवड।